आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन संतनगरी शेगावात माघारी निघालेल्या पालखीचा शेवटचा मुक्काम खामगावात झाला. पालखी रविवार रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास संतनगरी शेगावकडे मार्गस्थ होणार आहे. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी खामगावात पालखीचे आगमन होत असते. यावर्षी एक दिवस उशिराने पालखी खामगावात दाखल झाली आहे. या पालखीचे शहरात जागोजागी स्वागत करण्यात आले. श्री क्षेत्र अटाळी येथून निघालेली पालखी सकाळी 6 वाजताच्या सुमारास खामगाव नगरीत आली. खामगावकरांनी पालखीचे जंगी स्वागत केले व त्यानंतर हनुमान विटामीन येथे वारकऱ्यांनी विसावा घेत पालखीची छोटी शहर परिक्रमा केली. हनुमान विटामीन कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुन जलमंदिर, महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, फरशी मार्गे अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल मध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी पालखीने विसावा घेतला. सकाळच्या सुमारास श्री संत गजानन महाराज मंदिर खामगावच्या विश्वस्तांकडून श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांना भोजन प्रसादीचे वाटप करण्यात आले. जागोजागी या गजानन महाराजांच्या पालखीचे खामगावकरांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत केले. पालखीमध्ये एक संत चालणारे टाळकरी, ध्वज पताका घेणारे धारकरी आणि खामगावकर जनता मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. दरम्यान खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.